पुण्यामधल्या टिळक रस्ता महाराष्ट्र मंडळासमोर इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानाला आग लागली आहे। सकाळी 12:15च्या सुमाराला ही आग लागली होती। आगीचं कारण अजूनही अस्पष्ट आहे। अखेर अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आणण्यात यश आलंय। 2 फायर गाड्या आणि एका टँकरच्या मदतीने ही आग विझवण्यात आली। या आगीची दृश्य आपल्यापर्यंत पोहोचली ती आपण पाहू शकतो। पुण्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानाला ही आग लागलेली आहे। टिळक रस्त्यावरच्या दुकानाला ही आग लागली आहे। माझे सहकारी अरुण मेहत्रे आपल्या संपर्कात आहेत। अरुण, नेमकी ही आग कशी लागली? आता आटोक्यात आली आहे का आग आणि आसपासच्या परिसराला काही धोका संभवतोय का? अजित, ही साधारणपणे 11:30च्या दरम्यान आग लागली होती। पुण्यातला टिळक रस्ता प्रामुख्याने मोठमोठी दुकानं त्या रस्त्यावरती, बाजार रस्ता आपल्याला त्याला म्हणता येईल। तिथल्या एका इलेक्ट्रॉनिकच्या दुकानाला आग लागली आहे। मोठ्या प्रमाणावरती कॉम्प्युटर्स आणि इतर इलेक्ट्रॉनिक साहित्य दुकानामध्ये होतं। आग विझवण्यासाठी 2 गाड्या तिथे अग्निशामक दलाच्या तातडीनं रवाना झाल्या होत्या आणि काही वेळातच त्यांनी ती आग जी आहे ती पूर्णपणे विझवलेली आहे। मात्र आगीमध्ये नुकसान हे खूप मोठ्या प्रमाणावरती झालेलं आहे आणि अगदी भर रस्त्यावरती रहदारीच्या वेळी दिवसा ही आग लागल्यामुळे काही प्रमाणात घबराट किंवा भीतीचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालं होतं। आता अर्थात आग विझली असली तरी आगीचं नेमकं कारण काय आहे आणि नेमकं किती नुकसान झालं याचा शोध घेण्याचा तपास जो आहे ते आता संबंधित यंत्रणा करत आहे। धन्यवाद अरुण, या सगळ्या माहिती करता। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।